अक्षरशः पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणारा कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ आता पुणेच नाही तर देश सोडून बाहेर गेलाय। एका रात्रीत तो भारत सोडून भारताच्या बाहेर म्हणजे लंडनला गेले असल्याची पहिल्यांदा बातमी बाहेर आली आणि त्यानंतर कळालं तो लंडनमध्ये नाही तर स्वित्झर्लंडमध्ये आहे। दरवेळेला वेगवेगळ्या देशांची नावं समोर यायला लागली, पण नेमका प्रश्न पडलाय तो सध्या कुठे आहे। विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुणे शहरावरती सध्या गुन्हेगारीचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे। गणेशोत्सव काळात झालेल्या टोळी युद्धापासून ते अलीकडेच झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्यांपर्यंत पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे। या सगळ्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ हा पोलिसांना चकमा देऊन परदेशाला पळून गेल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे। सुरुवातीला तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते, तर काही बातम्यांच्या नुसार तो लंडनमध्ये स्थायिक झाला। पोलीस निशाणावरती असलेला इतका मोठा सराईत गुन्हेगार देशाबाहेर जातोच कसा, त्याला पासपोर्ट कसा मिळाला आणि या सगळ्याच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे आणि हा निलेश घायवळ नेमका कोण आहे, या सगळ्या गोष्टींची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सरिता देसाई आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूड परिसरात घायवळ टोळीतील आरोपींनी अक्षरशः हैदोस घातला होता। गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता न दिल्यासारखा क्षुल्लक कारणावरून आरोपींनी एका तरुणावरती गोळीबार केला, तर थोडं पुढे जाऊन दुसऱ्या एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला। या घटनांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये मोठी दहशत पसरली। या घटनेनंतर कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत घायवळसह त्याच्या टोळीवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। टोळीतील अनेक आरोपींना बेड्या देखील ठोकलेल्या होत्या। पोलिसांनी तपास सुरू केला असता या टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ म्हणजे पुणे किंवा नगर या दोन्ही ठिकाणी नसल्याचे दिसून आले। त्याने गुन्ह्याचा कट रचला आणि गुन्हा घडण्यापूर्वीच तो परदेशात फरार झाला असल्याचे निष्पन्न झाले। पुणे पोलीस आयुक्तांनी घायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे स्पष्ट केले असले तरी काही तपासात तो थेट लंडनमध्ये गेल्याची आणि तिथे घर खरेदी केल्याची माहिती समोर आलेली आहे। यामुळे घायवळला भारतात परत आणणे हे पुणे पोलिसांसमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरलेले आहे। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। एका सराईत गुन्हेगाराला डझनाहून अधिक गुन्हे दाखल असताना पासपोर्ट मिळालाच कसा, हा सर्वात मोठा प्रश्न या प्रकरणातून उभा राहिलेला आहे। निलेश घायवळने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला पद्धतशीरपणे चुना लावला। त्याने 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला। त्याने घायवळ मधील एच काढून गायवळ म्हणजे गायवळ हे नाव केले। त्याने पासपोर्टसाठी अर्ज करताना अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील चुकीचा पत्ता दिला, जो अस्तित्वातच नाहीये। मात्र पासपोर्ट कार्यालयाने अर्ज तपासणीसाठी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांच्याकडे पाठवला। पोलिसांनी घायवळने दिलेल्या पत्त्यावरती जाऊन पाहणी केली असताना तो तिथे राहत नसल्याचे आणि त्याच्याशी संपर्क होत नसल्याचे स्पष्ट झाले। तरीही पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाला फक्त नॉट अवेलेबल एवढाच अभिप्राय दिला। आश्चर्य म्हणजे याच अपुऱ्या माहितीच्या आधारावरती पासपोर्ट कार्यालयाने 16 जानेवारी 2020 रोजी घायवळचा तात्काळ पासपोर्ट मंजूर केला। सामान्य नागरिकांना किरकोळ स्पेलिंग मिस्टेकसाठी फेऱ्या मारायला लावणाऱ्या यंत्रणेने इतक्या गंभीर गुन्हेगाराला इतक्या सहजासहजी पासपोर्ट बहाल केल्याने या संपूर्ण प्रक्रियेवरती संशय व्यक्त होतोय। 2021 मध्ये एका दरोड्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर घायवळवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती। 2022 मध्ये त्याला जामीन मिळाला। त्यावेळी कोर्टाने त्याला पासपोर्ट पोलिसांच्याकडे जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। कोर्टाचा आदेश असतानाही घायवळने पासपोर्ट जमा केलेला नाही आणि पोलिसांनीही त्याचा पासपोर्ट जमा करून घेण्याची तत्परता दाखवलेली नव्हती। या निष्काळजीपणामुळे घायवळचा चांगलाच फायदा झालेला होता। कोर्टाचे आदेश न पाळता त्याने पासपोर्ट आधारावर व्हिसा घेऊन तो युरोप टूरवर गेला आणि सध्या परदेशात एन्जॉय करतोय। घायवळ परदेशात पळून गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। त्यांनी तातडीने कारवाई करत घायवळच्या पुण्यातील कोथरूड भागातील घराची झाडाझडती घेतली। घराबाहेर असलेल्या त्याच्या 2 स्कॉर्पिओ कार आणि दुचाकी जप्त केल्या।
सर्वात मोठी कारवाई म्हणून पोलिसांनी घायवळची 10 बँक खाती गोठवली असून त्यात जमा असलेले तब्बल 38 लाख रुपये जप्त केलेले आहेत। एका डझनभर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला नॉट अवेलेबल शेऱ्यावरती पासपोर्ट मिळतो। कोर्टाच्या आदेशानंतरही पोलीस त्याच्या पासपोर्ट जमा करून घेत नाहीत आणि तो सहजासहजी विदेशात पळून जातो। या सगळ्या घटनांच्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरती मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। या पासपोर्ट घोटाळ्यामध्ये त्याला कोणी मदत केली? राजकीय हस्तक्षेप झाला की पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात पाणी मुरले आहे? या सगळ्यांची कसून चौकशी करणे आणि गुन्हेगाराच्या टोळ्यांना मुळासकट नष्ट करणे हे पुणे पोलिसांच्याकडील एक सर्वात मोठे आता आव्हान आहे। प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे निलेश सारखा एक सराईत गुन्हेगार देशाच्या बाहेर पळून गेला। तुम्हाला काय वाटते? प्रशासकीय यंत्रणेमध्ये कोणते बदल झाले पाहिजेत आणि निलेशला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना यश मिळेल का? कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज।